भोंदू अशोक खराच्या फार्म हाऊसवर सकाळी 7 वाजता ईडीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो या फार्म हाऊसवर ईडीचं पथक दाखल झालेलं आहे सकाळी 7 वाजता। नाशिक जिल्ह्यातील मिरगाव परिसरात सकाळपासून मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे आणि ईडीचं पथक 3 गाड्यामध्ये जवळपास 7 ते 8 अधिकारी या फार्म हाऊसवर आता तपास करत आहे। फार्म हाऊसची तपासणी करत असून आतमध्ये नेमकी आता बेहिशोबी किती मालमत्ता मिळते आणि काय काय अधिक माहिती या ईडीच्या छाप्यामध्ये समोर येते हे बघावं लागणार आहे। आणि त्याबरोबरच फार्म हाऊस शेजारी असलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या बाजूला नरेंद्र नावाच्या बिल्डिंगमध्ये देखील ईडीचं पथक जे आहे ते देखील त्या ठिकाणी तपास करत आहे। आपण बघू शकतो हेच अशोक खराचं फार्म हाऊस आहे आणि या ठिकाणी ईडीचा सकाळी 7 वाजता या ठिकाणी ईडीचं पथक जे आहे ते दाखल झालेले आहे। या पथकात आता नवीन काय माहिती या पथकाच्या हाती लागते आणि नवीन काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, मिरगाव, नाशिक।